ती सिरीज होती त्या बाईकचा मानकरी ठरला होता तो म्हणजेच राजन पाटील. नक्कीच 40+ असून सुद्धा आपला क्रिकेटवरती अपार प्रेम असणारे हे खेळाडू. दरम्यान वळूया मॅचकडे. अंपायरचा येतो इथे ग्रीन सिग्नल. दोन्ही भिवंडी नगरीतील संघ सलामीची जोडी आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश आणि स्ट्रायकिंग एंडला सागर. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय म्हणजेच दीनानाथ. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मिस्टर मिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी आणि इथे पहिल्याच बॉलवरती पहिली सफलता ठरते. गोल्डन डकचा शिकार ठरतोय तो म्हणजे सागर. एक हार्ड हिटर डेंजरस विस्फोटक बॅट्समन सागर याला गोल्डन डक वरती परतवतोय तो म्हणजे डकआउट मध्ये. वीर तानाजी तापुडे यंदाच्या हंगामामधील फुल ऑन असणारा हा संघ, फुल फॉर्म मध्ये असणारा हा संघ. दरम्यान अष्टविनायक ठाकूरपाडा यावेळेस फलंदाजी करत असताना दरम्यान फुल टॉस बॉल भिरकावून दिला ऑन साइडला. अलॉन दी कार्पेट निखळून काढतोय. लॉंग ऑन रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मात्र एक धाव यावेळेस अंकित केली जाते. महेश यांच्या बॅट मधून एक धाव येते. रणकेच नॉन स्टॉकिंग एंडला आपण पाहतोय महेश ठाकरे. पोलीस दलामध्ये रुजू असणारा हा खेळाडू नक्कीच वेळात वेळ काढून क्रिकेटवरती अपार प्रेम असल्या कारणाने अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाकडून यावेळेस आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू भिवंडी नगरीतील एक नामवंत खेळाडू. यावेळेस फक्त दिशा देण्याचं काम होतं. मात्र मिस्टर मिंग स्ट्रोक आहे. जेलची संधी मात्र दोन्ही खेळाडूंच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान इथे मात्र जीवनदान मिळतंय निलेशला. तर एक धाव नक्कीच आणखी ऍड केली जाते. 2 धावा लागतात धाव फलकावरती. भिवंडी नगरीतील संघ आहेत. नक्कीच चांगली मॅच इथे पाहायला मिळेल रसिक प्रेक्षकांना अशी अपेक्षा आपण आनंद घेत आहोत. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित सभापती चषक 2022 दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा चौथा सामना आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा दीनानाथ वरती विकेटने यावेळेस कुठं चेंडू होता. परफेक्ट मिडल ऑफ बॅट आणि इथे चेंडू ट्रॅव्हल तो म्हणजे डीप लॉंग लेग रिझम मध्ये सीमारेषा पार चौकार. मिड विकेट रिझम मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथे एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र एकाच धावेवरती इथे नकार आला तो म्हणजेच निलेश या फलंदाजाकडून. तर 7 धावा लागतात धाव फलकावरती. वीस मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं पूर्ण करायची आहेत. याकडे नक्कीच लक्ष असू द्या. लास्ट गो दीनानाथ टू निलेश. यावेळेस कुठे चेंडू शॉट पुल अँड सक्सेसफुल. यावेळेस चेंडू ट्रॅव्हल 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार.
11 धावा लागतात धाव फलकावरती. चला क्षेत्ररक्षण त्वरित द्यायचं आहे, नवीन बॉल द्यायचा आहे, नवीन नवीन चला मॅच बॉल आलेला आहे. तर लगेचच मॅच ऑन करायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची धावसंख्या 11 धावा, एक गडी बाद 11 अशी धावसंख्या. तर नक्कीच मागच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा झाली नव्हती आणि त्याच्या आधी जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच उपविजेता संघ ठरला होता तो म्हणजे वीर तानाजी दापोडे संघ आणि त्यात मालिकावीर बाईक मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता तोच यावेळेस गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि शिस्तबद्ध संघ म्हणून ज्याची निवड झाली होती तो संघ यावेळेस फलंदाजी करत असताना अष्टविनायक ठाकूरपाडा संघ यावेळेस फुलटॉस बॉल आणि भिरकावून दिलाय. यावेळेस डीप लॉंग लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी येतोय चौकार. ठाणे महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते व ठाणे महानगरपालिका ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय सन्माननीय श्रीयुत देवरामजी लक्ष्मण भोईर साहेबांचं इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटवर अपार प्रेम, बाकुम गावावर अपार प्रेम, प्रत्येक वेळी आपली उपस्थिती नक्कीच दर्शवताना असताना यावेळेस मात्र काय होत आहे धावचीच्या प्रयत्नामध्ये इथे एक एक्स्ट्रा धाव देण्यात आलेली आहे. लेग बाईच्या रूपाने एक धाव मिळते. 16 धावा लागतात धाव फलकावरती. तर मी नक्कीच उल्लेख करत होतो आमचे आदरणीय नाना नेहमीच बाळकुम गावाची कोणतीही स्पर्धा असू द्या, बाळकुम गावातील कोणत्याही सामाजिक क्षेत्रामधील कोणतं कार्य असू द्या, नानांची उपस्थिती तिथे अग्रगण्य असते. यावेळेस परफेक्ट यॉर्कर का मिळाली होती. मागच्या वर्षी या गोलंदाजाला उत्कृष्ट मालिकावीर म्हणून पारितोषिक बाईक त्याचे इथे प्रत्यय देत असताना एक सेट झालेला बॅट्समन निलेशला पडतोय. दोन्ही संघ आहेत. एका बाजूला क्षेत्ररक्षण करणारा संघ वीर तानाजी दापोडे तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा संघ म्हणजेच अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज राजन. 3 चेंडू झालेले धावा आतापर्यंत धाव फलकावरती 16. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मात्र ऑफ स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल आणि यावेळेस डॉट डिलिव्हरी राजन यांच्या माध्यमातून. काय गोलंदाजी होते, अफलातून गोलंदाजी. क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा नसते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा गोलंदाज. काय गोलंदाजी होती. पुन्हा एकदा अराउंड द विकेटने यावेळेस फुलरलेनचा बॉल भिरकावून दिलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार. यावेळेस येतोय षटकार. चांगली बॅटिंग लाईनअप आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाकडे. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळून करतो यतीश अलाउंड दी कार्पेटने एक धाव नक्कीच अंकित केली जाईल.
तरी ते षटक समाप्त होतोय. क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत स्कोर कार्ड वरती. अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाच्या 2 गडीबाद तसे इथे प्रत्यय पाहायला मिळालं. 4 क्रमांकावरती आलेला फलंदाज यतीश आल्या पहिल्याच बॉलवरती सिक्सरने आपलं खातं खोलाला. तर प्रितेश पाटील होते क्रमांक 3 हाताळण्यासाठी. वीर तानाजी दापोडे भिवंडी नगरीतील मध्यभागी असलेला हा गाव वीर तानाजी दापोडे संघ. दरम्यान प्रितेश गोलंदाजी मार्क वरती सामना करेल. क्रमांक 4 फलंदाज यतीश. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित एलिव्हेशन होत नाहीये. अलाउंड कार्पेटने खेळून करतोय. डीप मिड विकेट रिझम मधून खूप वेगाने चेंडूवरती धावा देतोय क्षेत्ररक्षक. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाते यतीश यांच्या बॅट मधून. 24 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये चाललेला हा सामना. हॅलो क्रिकेट रसिकांचं अतिशय प्रेम या स्पर्धेवरती. दरम्यान यावेळेस खोलवर टाकला चेंडू महेश खोदून खेळून काढतोय. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाईल. यावेळेस राजन खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एका धावेने धावसंख्या परिस्थिती म्हणजे 25 धावसंख्या. प्रितेश पाटील खूप चांगली गोलंदाजी. दुसरं षटक हाताळत असताना यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज होत असताना यतीश. फुल टॉस बॉल होता मात्र इथे काय होतंय चेंडूला धारायचं होता फाईन लेगच्या दिशेने मात्र बीट होतोय फलंदाज आणि इथे दांडी गोल होतोय ती म्हणजे बॅट्समनची. परतावा लागेल यतीशला डगआउटच्या दिशेने. ज्या हातामध्ये ज्या वस्तू आहेत त्या खाली ठेवा आणि कृपया आपण स्टेजकडे चला. थोडीशी जनाची मनाची लास्ट ओव्हर त्या ठिकाणी. या ठिकाणी बाहेर गावातील संघ तर या मॅच कडे एक मॅच दोन्ही भिवंडीतील संघ एका बाजूला ठाकूरपाडा दुसऱ्या बाजूला वीर तानाजी दापोडे संघ. मात्र एक बॅलन्सिंग सामना इथे पाहायला मिळतो. प्रितेश पाटील पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेस बुम बुम सुभाष साडे थोडस रनअप मध्ये बिघड. पुन्हा एकदा तोच रनअप घेऊन यावेळेस प्रितेश पाटील सज्ज होत असताना एक सफलता नक्कीच प्राप्त झालेली आहे. यतीशला परतवलंय त्रिफळाच्या रूपाने. दरम्यान यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न आणि ही आहे खेळाडू ती बॅटची कडा बॅटला ब्रश करून चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि सुभाषला परतावं लागलं. बॅक टू बॅक दुसरा विकेट. तर इथे परतत असताना सुभाष ठाकरे एक टेनिस क्रिकेट जगतातील एक खूप मोठं नाव भिवंडी नगरीतील एक भिवंडी गावाचा विकास खूप मोठं नाव असणारा हा जो म्हणजे फलंदाज सुभाष ठाकरे जो बाद झाला. बॅक टू बॅक 2 विकेट आणि हॅट्रिकची संधी.
मात्र ज्या वेळेस आम्ही सामने पाहायचो प्रत्येक वेळेस प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती सिक्सरने आपलं खातं खोलायचा तोच बुम बुम सुभाष याच कारणास्तव त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं बुम बुम सुभाष. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा पाचवा बॉल घेऊन सज्ज होत असताना प्रतीश पाटील हॅट्रिकची संधी. हॅट्रिक बॉल आणि यावेळेस हॅट्रिक बॉलला सन्मान देत असताना हरेश ठाकरे एक धाव घेऊन नक्कीच स्ट्राईक रोटेट इथे महेश यांच्याकडे होत असताना एका धाव्याने धाव फलक पोहोचतोय म्हणजे 26 वरती. आता मात्र धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं प्रितेशने. खूप चांगली गोलंदाजी. 5 चेंडू हाताळतो फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. एक सुभाष रूपाने आणि एक यतीश रूपाने. लास्ट टू गो अखेरचं बॉल घेऊन सज्ज महेश साठी. यावेळेस फुलरलेनचा बॉल विरकवण्याचा प्रयत्न अलंडी कार्पेटने खेळून काढतोय डीप मिड विकेट रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल फेक होईल तत्वर मात्र एक धाव नक्कीच धावून पूर्ण केली होते. षटक समाप्त होते क्रमांक 3 षटकाच्या समाप्तीनंतर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या 9च्या सरासरीने 27 धावा 4 गडी बाद. संत आणि सावध गतीने धावा जमा करण्याचं काम अष्टविनायक ठाकूरपाडा संघ करत असताना महेश ठाकरे आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतातील भिवंडी नगरीतील हा खेळाडू महेश ठाकरे. पोलीस दलामध्ये रुजू असणारा हा खेळाडू. चला जास्त वेळ घेऊन का स्पीडअप करायचा आहे दापोडा संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला करायची आहे जेणेकरून ती मॅच सुद्धा 5 ओव्हरची होईल का याकडे कमिटीचं लक्ष आहे. मात्र जर वेळ कमी असेल तर आम्ही 4 षटकांचा सामना खेळू. मात्र ही मॅच आपल्याला खेळवायची आहे आज. तर मागच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण बघितलं असाल तर पोलीस दलाचा सामना इथे होता. ठाणे पोलीस दलाचा सामना होता आणि त्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलं होतं महेश ठाकरेने. यावेळेस अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाकडून खेळत असताना दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजन वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन सज्ज. अराउंड दी विकेटने पहिलाच बॉल खोलवर टाकलेला डाऊन दी ग्राउंड खेळून काढतोय. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षक तैनात होता लॉंग ऑन रिझर्व मध्ये. दरम्यान एक धाव आणखीन ऍड केली जाईल. 28 धावा स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा राजन राऊंड दी विकेटने. यावेळेस हरीश साठी क्रमांक 6चा हल्ला फलंदाज बिग हिट करण्याचा यावेळेस रिव्हर्स शॉटचा प्रयत्न आणि डीप बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये यावेळी चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेषा पार आणि एक चौकार. ठाकरे एक आक्रमक बॅट्समन एक डेंजरस विस्फोटक बॅट्समन म्हणून ज्याची ख्याती. यावेळेस स्ट्रायकिंग एंडला यावेळेस मात्र बघा काय फक्त दिशा दिली मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे सुद्धा फिल्डर तैनात होता. दरम्यान आणखीन एक धाव ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. 33 धावा लागतायत धाव फलकावरती. आणखीन 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा आणखीन स्कोर कार्ड वरती. महेश सलामीचा हल्ला फलंदाज मात्र खेळपट्टीवरती. दरम्यान यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू खोदून खेळून करतोय. दरम्यान थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक. एका धावेचं रूपांतर लगेच 2 धावेमध्ये करत असताना सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. हरेश आणि महेश या 2 फलंदाजांमध्ये आणि 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 36-35 या धावसंख्येवरती. चांगली फलंदाजी चांगली पार्टनरशिप आता मात्र बिल्डअप होत असताना या 2 फलंदाजांमध्ये महेश आणि हरेश या 2 फलंदाजांमध्ये 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्नामध्ये असणार आहे अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ. पुन्हा एकदा महेश स्टान्स घेत असताना अराउंड द विकेटने राजन यावेळेस शफलून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. आउटफील्ड खूप फास्ट आहे. आणखीन एक महेश येतोय चौकार.
धावसंख्येवरती बसई यावेळेस स्कोरवर टाकला चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय. दरम्यान डीप मिड विकेटच्या मधून क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत येतोय. मात्र इथे 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र इथे नकार दिलाय हरेशने. तर षटक समाप्त होतोय. क्रमांक 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव फलकावरती 41 धावा. तब्बल 14 धावा कुठल्या? राजनच्या या षटकामध्ये महेशने आणि हरेशने 4 षटक 41 धावा. जवळजवळ 10.25च्या सरासरीने चाललाय तो म्हणजे अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. चार ओव्हर 41 रन. गावदेवी स्पोर्ट्स बाळकुम आयोजित सभापती चषक 2022. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण सुद्धा पाहिलं होतं नानांची इथे उपस्थिती लाभली होती. आजच्या दिवसामध्ये सुद्धा नानांची उपस्थिती आम्हाला इथे लाभलेली आहे आणि उर्वरित 3 दिवसांमध्ये सुद्धा नानांची उपस्थिती आम्हाला लाभणार आहे. क्रिकेटवरती अपार प्रेम आणि बाळकुम गावावरती अपार प्रेम असणारं हे व्यक्तिमत्व. बुडूया मॅच कडे. 41 धावा. शेवटचं अखेरचं षटक हाताळण्यासाठी हर्षद. यावेळेस पहिलाच बॉल फुल टच बॉल भिरकावून दिलाय ऑन साइडला. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 1 बाउन्स सीमारेषा पार चौका. सुरेख फलंदाजी करत असताना हरेश चौकाच्या मदतीने धावा जागते धाव फलकावरती 45 रन्स. चांगली फलंदाजी यावेळेस हाणामारीच्या षटकामध्ये हर्षद वरती इथे आक्रमण होत असताना वरती विकेटने यावेळेस फुल टच बॉल रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथे धावचीची संधी आणि काय होतंय काही गरज नसताना जर चेंडू घेऊन गेला असता यष्टीरक्षक तरी सुद्धा बाद झाला असता फलंदाज. मात्र इथे 22च्या रूपाने 1 धाव नक्कीच ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती. 46 धावा. नक्कीच स्ट्राईक घ्यायची होती महेश ठाकरे याला आणि त्याच प्रयत्नामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. उर्वरित 4 चेंडू खेळण्यासाठी 46 धावा. ओव्हरती विकेटने यावेळेस डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र आपल्या संघासाठी इथे 2 धावा वाचवण्यासाठी सफल ठरतोय क्षेत्ररक्षक. 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. 48 रन्स लागत आहेत धाव फलकावरती. तीन चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. 48 रन्स स्कोर कार्ड वरती अंकित होत असताना पुन्हा एकदा हर्षद चौधरी राईटम ओव्हर दी विकेटने यावेळेस सलामी चाललेला बॅट्समन महेश ठाकरे यांच्यासाठी काय फिटनेस आहे या फलंदाजाचं. यावेळेस फुलर लेनचा बॉल भेरकावून दिलाय लांब लांब आणि लांबच लांब. बिग 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 सभापती षटकार. यावेळेस मात्र मनोरंजन करतोय तो म्हणजेच महेश ठाकरे. सुरेख फलंदाजी. 54 धावा धाव फलकावरती. अर्धशतक पूर्ण होतंय अष्टविनायक संघाचं. का या फलंदाजाने स्ट्राईक आपल्याकडे घेतली होती याचं उत्तम उदाहरण. दरम्यान यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. वाईट डिश यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आणि इथे डॉट डिलिव्हरी हर्षदच्या माध्यमातून कमबॅक करत असताना आपल्या या शेवटच्या अखेरच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक. 54 धावा स्कोर कार्ड वरती. लास्ट टू गो. शेवटचं बॉल ओव्हर दी विकेटने पुन्हा एकदा सज्ज होत असताना सलामी चालला बॅट्समन महेश साठी. यावेळेस कुठे चेंडू होता. थोडस गती कमी केली गोलंदाजाने. दरम्यान
शरीराचा वेध घेत असणारा हा बॉल दरम्यान एक धाव निश्चित दुसऱ्या धावायचा प्रयत्न करत असताना इथे धावचीच्या रूपाने परतावला गेलं तो म्हणजेच महेश ठाकरेला. तर इथे पहिलं सत्र संपतंय आणि पहिल्या सत्राच्या 5 षटकांच्या अभावी धावा इथे धाव फलकावरती लागतात. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या बरोबर 11च्या सरासरीने 55 धावा आणि दुसऱ्या सत्रामध्ये 5 षटकांमध्ये 30 चेंडूमध्ये 56 धावांचं आव्हान असणार आहे वीर तानाजी दापोडे या संघासमोर. तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आणि 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा प्रकारे खेळ होईल याचं धावतं समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो महाराष्ट्रातील एक दिग्गज समालोचक ज्यांच्या नावाची प्रचंड चर्चा नक्कीच मायक्रोफोनमध्ये युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच होत असते. कोणत्याही चॅनल्स आपण क्रिकेटच्या माध्यमातून ऐकत असाल तर तो आवाज आपल्या कानामध्ये दुमदुमत असतो आणि क्रिकेटची पुरेपूर माहिती आपल्याला त्यांच्या माध्यमातून नक्कीच मिळत असते. तेच चंद्रकांत शेट्टे सर. धन्यवाद भरत सर. जावेत आपण मॅचच्या दिशेने मंचकावर जर पाहिलं मुख्य मंचावर जर पाहिलं तर या परिसराचे भाग्य विधाते आणि या परिसरातील लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देवरामजी भोईर साहेबांचं आगमन होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेला आपण पाहतोय आणि संपूर्ण ठाणे जिल्हा असू देत किंबहुना पालघर जिल्हा असू देत या परिसरातून टीम येताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला 2 बलाढ्य संघांमध्ये सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर ठाकूरपाडा आहे भिवंडीची टीम, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे. प्रथम फलंदाजी करत असताना धावा केल्या आहेत 55-56 धावांचं लक्ष दापोडे संघाच्या विरुद्ध ठेवलं ते ठाकूरपाडा संघाने. तर विनंती असेल आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. आम्ही आभारी आहोत निशांतजी भोईर साहेबांचं देखील. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होते. 56 धावां. थोडीशी घाई करायची आहे कारण यानंतर देखील एक मॅच खेळवायची आहे त्यामुळे सहकार्य करा. अतिशय चांगलं भव्य दिव्य असं आयोजन सभापती चषकाचं आपण पाहत आहोत आणि अतिशय सुंदर असं मैदान देखील पाहायला मिळत आहे. मॅचेस देखील तेवढ्याच चांगल्या आहेत, ट्रॉफीज तेवढ्या सुंदर आहेत. मॅन ऑफ द सिरीजला दुचाकी असेल आणि या सर्व गोष्टी या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. संपूर्ण घोडबंदर रोड असू देत, मीरा भाईंदर असू देत, भिवंडी असू देत, परिसर किंबहुना नवी मुंबई आणि अगदी वाडा तालुक्यातून देखील टीम या ठिकाणी खेळताना येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे ही क्रीडा स्पर्धा एका वेगळ्याच उंचीवर चालली आहे. तर जाऊयात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी वीर तानाजी दापोडे एक गाव एक मंडळ ही संकल्पना नक्कीच दापोडे गावासाठी पाहायला मिळते आणि बरीच वर्ष ती संकल्पना दापोडे गावाने ही दापोडे गावाची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ठाकूरपाडा हा देखील एक बलाढ्य संघ आहे. कारण भिवंडी म्हटलं तर त्याही परिसरामध्ये क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. परंतु दुसऱ्या बाजूला आज आपण बाळकुम मध्ये आहोत. या बाळकुम गावाला देखील खूप मोठा इतिहास आहे. आज देखील गावपण म्हणजे आज देखील जपलं जातं या ठिकाणी. देवरामजी भोईर साहेबांचं या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेसाठी किंबहुना या गावाच्या विकासासाठी कायापालट करण्यासाठी खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं देखील. तर ते स्वतः या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. थोडीशी घाई करायची कारण आपल्याला यानंतर एक मॅच खेळवायची आहे. महेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. फलंदाजीसाठी राजन आणि दिनेश दापोडे टीमसाठी. दापोडे की ठाकूरपाडा की यांच्यातील मॅच आपण पाहणार आहोत. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलाच बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं. बॅटच्या एका कडेला चेंडू लागतोय परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एक धाव या ठिकाणी मिळेल
आज ही क्रीडा स्पर्धा ग्रामीण गटातील म्हणजे एक गाव आणि त्याच गावातील 11 खेळाडू एका संघात असणं पाहिजे, ही ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. या त्याच फॉर्मॅटने ही क्रीडा स्पर्धा खेळवली जाते. ग्रामीण क्रिकेट या संपूर्ण घोडबंदर बेल्टमध्ये खेळवली जाते. मीरा भाईंदरमध्ये खेळलं जातं, वसई पट्ट्यात खेळलं जातं, भिवंडीला खूप मोठ्या प्रमाणावर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, उरण, पनवेल या परिसरामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जातं. यावेळेला लोअर फुल टॉस त्याला खेळलं जातंय मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेटला बॉल अडवला, चेंडूची फेक मात्र तेवढीच चांगली होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. 5 ओव्हरमध्ये 56 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चालू मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला मात्र कुडूस 11 कुडूस वाडा या टीम बरोबर खेळायचंय. लगेचच ती मॅच होईल याची नोंद घ्यायची आहे आणि त्यासाठी आमची दोन्ही संघांना सूचना असेल, मॅच थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजीसाठी महेश. यावेळेला फुल टॉस बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला, सर्कल वेदनाथ यशस्वी झाले. बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील 4. चौकार. तर महेशचा हा चेंडू फुलटॉस होता, त्याला 4 धावांमध्ये कन्वर्ट केलं. राजन आहेत, अनुभव आहे त्यांच्याकडे, दापोडे संघासाठी सलामीला खेळत आहेत आणि त्यांच्याकडून मात्र एक चांगला फटका आला. याही वेळेला त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गती कमी होती आणि गोलंदाजाने जर पाहिलं तर गती कमी केली होती, शरीराचा भेद घेतला. अपीलही केलं गेलं परंतु अपिलाचा कोणताही प्रभाव पंचांवर पडलेला नाहीये आणि लेग बाईच्या स्वरूपातील एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 7 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत, पण 56 धावांचा पाठलाग करायचा असताना एका बाजूला ठाकूरपाडा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे यांच्यातील मॅच आपण पाहत आहोत. यावेळेला पुन्हा एक ताकदवर फटका खेळला जातोय, गॅपमध्ये जाणार का? हो, गॅपमध्ये जातोय. पॉवर प्लेचे बंद मात्र जुगारून दिलेले आहेत आणि आणखीन एक चौकार येतोय या ठिकाणी. अकरा धावा धावफलकावर पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार मारलाय. महेश विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न, पॉवर प्ले मध्ये उंचावरूनच फटके मारले पाहिजेत असं काही नाही. गॅप मध्ये तुम्ही देखील शॉर्ट स्ट्रोक खेळू शकता, तेच या ठिकाणी झालंय. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक येणार का चेंडूवर? बराच लांबवरचा प्रवास करत आले आणि वा काय कॅच पकडलीये. सोपं नसतं एवढ्या लांब वरून जवळपास सर्कलच्या जवळ आले. खूप चांगली कॅच. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. विकेटचं पतन. एक विकेट माघारी परतली. नवीन फलंदाज हर्षद चौधरी येताना पाहायला मिळतील. अजूनही 4 ओव्हरमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. दापोडे विरुद्ध ठाकूरपाडा. नक्कीच हर्षद चौधरी आणखीन एक धडाकेबाज फलंदाज या टीमचा, म्हणजेच वीर तानाजी दापोडे संघाचा. चौथ्यांदा 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम नुकताच मुरबाडला त्यांच्याकडून केला गेला. सोपं नसतं अशा प्रकारचे कारनामे करणं, परंतु तो कारनामा या ठिकाणी केला गेला. इतिहास त्यांच्या नावावर आहे. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला गेला तर हर्षल गिब्स यांना पण वन डे क्रिकेटमध्ये तो कारनामा करताना पाहिलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर युवराज सिंग यांना देखील आपण तो कारनामा करताना पाहिलं. ज्यावेळेला T20चा पहिला विश्वचषक होता, इंग्लंडच्या विरुद्ध तो कारनामा केला होता. टेनिस क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आढळतात ज्यांनी हे कारनामे केलेत, परंतु सोपं नसतं. गोलंदाज कोणताही असो, स्पर्धा कोणतीही असो, बॉल कोणताही असो, खेळपट्टी कोणतीही असो, परंतु रेकॉर्ड हा रेकॉर्डच असतो. तर जाऊयात अशीच एक नामवंत क्रीडा स्पर्धा आज आपण पाहतोय. सभापती चषक, जी स्पर्धा बाळकुम गावामध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शॉर्ट फाईन लेगला बॉल अडवला जातोय. 1 रन तिकडे मिळेल. 1 रनने जर पाहिलं तर स्कोर पुढे जाताना पाहायला मिळेल तो म्हणजे 12. 44 रन करायचे आहेत अजूनही. 23 चेंडू आणि 44 रनची आवश्यकता. वीर तानाजी दापोडे
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ठाकूरपाडा हाही संघ बलवान आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये वळताना पाहिला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मिळते आणि एक एक निर्धाव चेंडू मॅच मध्ये ठाकूरपाड्याला घेऊन येईल. प्रत्येक गावाची प्रत्येक पाड्याची काहीतरी खासियत असते आणि क्रिकेटच्या माध्यमातून आता गावांची देखील नावं होताना पाहायला मिळाली. यावेळेला समोरच्या दिशेने फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पकडली जाते कॅच आणि माघारी परतील फलंदाज. आणखीन एक विकेट. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी ते या ठिकाणी करतायत. त्यांच्यावर खूप साऱ्या नजरा असतील. एका बाजूला जर पाहिलं तर दोन्ही धडाकेबाज फलंदाज मैदानाच्या आता आतमध्ये आहेत. हर्षद चौधरी यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, प्रितेश पाटील यांना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या दोघांवर खूप मोठा दारोमदार असेल, परंतु गोलंदाज कल्पेश यांनी मात्र आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने वन बाउन्स बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 चौकार. धडाकेबाज हर्षद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षद चौधरी जे ब्लास्ट आहेत दापोडेचे, भल्या भल्या स्पर्धा लिलेया गाजवल्यात. आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने, फिल्डर तिकडे पोहोचतायत. बॉल अडवलाय. वा, खूप चांगल्या पद्धतीने बॉल अडवला. एक धाव घेतली गेली. कॉल दिला होता प्रितेशने परंतु थांबले आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. काय एफर्ट्स, 3 रन तर आपल्या टीमसाठी वाचवल्यात. भले कॅच झाली नाहीये परंतु काय एफर्ट्स केले त्या ठिकाणी. आणि स्कोर जर पाहिला तर 17 पाहिला मिळतोय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे षटक जर पाहिलं तर मागील षटकाच्या तुलनेत चांगलं राहिलंय. क्रिकेट रसिक हो, आपलं स्वागत आहे या बाळकुम गावामध्ये. सभापती चषक आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांची देखील आता लक्षणीय गर्दी होताना पाहायला मिळते. या मॅचला आवर्जून पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत. एक चांगलं आयोजन आहे गावदेवी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यावेळी एक वेगळाच फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. शेवटच्या क्षणी केवळ दिशा दिली प्रितेश यांनी या चेंडूला. एक धावे जर पाहिला धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजे 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 18 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 56 धावांचा पाठलाग करायचा असताना 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रितेश यांना आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता अजूनही आहे. ठाकूरपाडा संघाच्या वतीने गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे महेश ठाकरे. महेश ठाकरे त्यांना पाहायला मिळतील. नक्कीच नक्ष 11 संघात देखील महेश ठाकरे यांना खेळताना पाहायला मिळालं होतं. ज्यावेळेला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक खेळताना महेश ठाकरे पाहायला मिळाले होते. पोलीस दलात सेवेला आहेत. गोलंदाजीसाठी महेश ठाकरे, फलंदाजीसाठी प्रितेश पाटील. यावेळेला चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. रन मिळणार नाहीये प्रितेशसाठी. एक वेगवान चेंडू महेश ठाकरे यांच्याकडून टाकला गेला. एक निर्धाव चेंडू थोडंसं दडपण वाढवेल. 17 चेंडू बाकी आहेत. 38 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे, दुसऱ्या बाजूला ठाकूरपाडा.
एका बाजूला महेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला प्रितेश पाटील. या वेळेला चांगला चेंडू, थोडीशी गती कमी केली होती, हळूवार पद्धतीने बॉलला कट केलं, पॉइंटच्या दिशेने ढकललं आणि एक धावेने धावसंख्या 19 वर जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर हर्षद चौधरी आहेत, धडाकेबाज बॅटिंगसाठी ओळखले जातात. अजूनही 16 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. हे 4 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत आणि या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 एक रन तरी येणं गरजेचं आहे, जेणेकरून मॅच जर आणखी रंगतता वाढवायची असेल तर. महेश ठाकरे या वेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळेल. डीप मिड विकेटला बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय, एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे चाललाय, परंतु मोठमोठे फटके अपेक्षित आहेत. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत 15 आणि धावा करायच्या आहेत त्या 36 धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. महेश ठाकरे, प्रितेश पाटील, यावेळेला रिवर्स फटका खेळलाय. वाह, अफलातून फटका येताना पाहिला मिळाला. फलंदाज प्रितेश पाटील. या एका खेळाडूमध्ये किती गुण असू शकतात त्याचं उदाहरण म्हणजे प्रितेश पाटील आहे. भारतासाठी लंगडीच्या संघात भारताचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर ठाणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यांनी कबड्डीमध्ये देखील कुमार गटात केलंय. त्याचबरोबर क्रिकेटही खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात असा हा खेळाडू मी तर म्हणेल. आणि ज्या आज आजारी असताना देखील मैदानात उतरताना पाहायला मिळत आहेत, परंतु खूप सारं टॅलेंट आहे. दापोडेचा वंडर बॉय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे प्रितेश पाटील. यावेळी हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं, समोरच्या दिशेने एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय, परंतु थोडासा अंदाज चुकला. बॉल थोडासा कमी गती जाईल असा अंदाज होता, परंतु थोडासा वेगात गेला आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. प्रितेश आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर हर्षद चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या झाली आहे ती आता 25. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच थोडीशी दूर चालली आहे, परंतु अशक्य नाहीये. मोठमोठे फटके आले तर हे आव्हान देखील पार होऊ शकतं. हर्षद चौधरी, याही वेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर घेतली गेलीये. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पुन्हा त्या ठिकाणी. काय गोलंदाजी केली आहे, वा. या ओव्हर मध्ये केवळ 7 धावा खर्च केलेल्या आहे, 8 धावा खर्च केल्या आणि आपल्या टीमला मॅच मध्ये तर आणले, परंतु मॅच संपलेली नाहीये. 12 बॉल बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. आता मात्र बॅट फिरवावी लागेल दोन्ही बाजूने. घाई करायची कारण यानंतर एक मॅच आहे. जवेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. चला घाई करा, 12 बॉल बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. हर्षद चौधरी, प्रितेश पाटील दापोडे संघाला तारणार का? समोर जर पाहिलं तर ठाकूरपाडा, एक आणखी एक बलाढ्य संघ भिवंडी विभागातील आपल्याला पाहायला मिळतोय. काही करा, कारण तर यानंतर एक मॅच खेळवणं गरजेचं आहे आणि सध्या परिस्थिती असे 5:45 दिवस अस्ताला जातो. यतीश चालू सामन्यातील विजेता कुडू संघाबरोबर खेळ. यतीश गोलंदाजीसाठी येत आहेत. हर्षद चौधरी आतापर्यंत अनेक मॅच आपल्या बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलेल्या आहेत. आज पुन्हा एकदा त्यांची बॅट या मोक्याच्या क्षणी बोलणार का, धडाका बॅट मधील दाखवणार का? परंतु यतीश यांच्याकडे ही क्षमता आहे त्यांना थांबवण्याची. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका येतोय. सिक्सर किंग वीर तानाजी दापोडे, नाव आहे हर्षद. 6 धावा, षटकार.
ते स्पष्ट केले हर्षद चौधरी यांनी. अजूनही 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच मधील रंगत वाढली आहे पहिल्याच बॉल मध्ये जो षटकार आला त्याच्यानुसार. तर पाहूया यानंतर काय होणार. सिक्सरच्या बॉलने आपण क्रिकेट या ठिकाणी जरूर पाहतोय. सिक्सर मारलाय सिक्सरच्या बॉलने फलंदाज हर्षद चौधरी. दुसऱ्या बाजूला यतीश त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील. सभापती चषक आपण पाहत आहोत. यावेळेला वेगा चेंडू जरूर येताना पाहिला मिळाला. धाव घेण्याचा प्रयत्न प्रितेश करतायत. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. अजूनही 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. थरार क्रिकेटचा रंगताना पाहिला मिळतोय आज बाळकुम गावामध्ये. सभापती चषक रंगात येताना पाहिला मिळेल. लांब लांबवरून टीम या ठिकाणी येताना पाहिला मिळत आहेत. आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. यावेळेला फटका खेळायचा होता स्क्वेअर लेगला. बॅटची कडा आली. तो आला समोरच्या दिशेने आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना पाहिला मिळेल 34. अजूनही 22. 9 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. या 3 बॉल मध्ये एक मोठा फटका अपेक्षित आहे. तर पाहूया तो येणार का. हर्षद प्रितेश या दोघांकडून तो मारला जाणार का. यतीश कडून त्यांना रोखला जाणार का. थरार क्रिकेटचा सभापती चषकाचा बाळकुम गावाचा क्रिकेट उत्सव आपण पाहतोय. यावेळेला बिग हिट तर केला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय प्रयत्न करणार. खूप लांबवरचा फटका येताना पाहायला मिळतोय. सिक्सर किंग दापोडे हर्षद चौधरी. षटकार. या ठिकाणी क्रिकेटचं घमासान आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. 8 चेंडू शेवटचे बाकी आहेत आणि 16 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. यतीश आणखीन एक बिग हिट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे चेंडूच्या खाली आणि हर्षद ज्यांनी आशा जागृत केल्या होत्या त्यांना माघारी परतावं लागतंय. वा खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून झाला. 2 षटकार 1 चौकार आले परंतु मोक्याचे क्षणी होत आहेत बाद. 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असताना. कारण यानंतर एक मॅच खेळवायची. चला नवीन फलंदाज लवकर या आणि क्षेत्ररक्षक गोलंदाज आपली देखील रणनीतीला ऑलरेडी बनवून ठेवा कारण यानंतर एक मॅच होणं अपेक्षित आहे. 7 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. रोहन येत आहेत नवीन फलंदाज. 16 धावांची आवश्यकता. 7 चेंडू शेवटचे बाकी आहेत. यतीश महेश ठाकरे यांची 2 षटकं आपण जरूर पाहिली. त्यानंतर कल्पेश आणि आता यतीश ही गोलंदाजीसाठी. प्रितेश यावेळेला संयम दाखवला. बॉल हळूवार पद्धतीने पॉइंटला ढकलला. 1 धाव घेतली गेली. स्ट्राईक शेवटच्या ओव्हरमध्ये स्वतःकडे घेतली आणि 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. पाणी लवकरात पोचवलंय. शेवटच्या षटकामध्ये मॅच त्यांना पाहायला मिळते. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर सुभाष ठाकरे बुमबुम. तर पाहूया गोलंदाजीत कशा प्रकारचा परफॉर्मन्स दाखवतायत. समोर एक युवा जोश पाहायला मिळतो प्रितेश पाटीलच्या रूपामध्ये.
लहान वयातच या खेळाडूने आपल्या गावाला नावलौकिक मिळवून दिलाय, परंतु दुसऱ्या बाजूला अनुभवी आहेत सुभाष ठाकरे. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला युवा जोश यांच्यातील लढत पाहायला मिळेल. एका बाजूला ठाकूरपाडा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे यांच्यातील लढत आपण सध्याच्या घडीला पाहत आहोत. एक महत्वपूर्ण मॅच महत्वपूर्ण टप्प्यात आली आहे. सभापती चषक 2022 मधील हे घमासान. यावेळेला पुन्हा एकदा तेच होत आहे. बॅटचा कड घेतली गेली, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. धाव संख्या 2 ने पुढे गेली आहे. 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच जिंकून देणार कोण, सुभाष ठाकरे की प्रितेश पाटील? महत्वाचे क्षण या मॅच मधील. यावेळेला लोअर फुल टॉस, चांगला चेंडू येताना पाहिला मी आला. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहिला मिळतोय. प्रितेश पोहोचले आपल्या क्षेत्रामध्ये. 4 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. वा, सुभाष यांनी चांगला बॉल टाकला होता ज्यावेळेला पवित्र्यात आले होते प्रितेश. त्याच वेळेला मात्र अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकला तरी देखील मात्र या बॉलला ढकलण्यात यशस्वी झाले आणि 2 धावा घेतला लॉंग ऑफच्या दिशेने ढकलून. अजूनही 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रितेश पाटील एक युवा खेळाडू आहे, युवा जोश आहे. तो दुसऱ्या बाजूला अनुभव संपन्न सुभाष ठाकरे. एका बाजूला ठाकूरपाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता दापोडे यांच्यामधील 2 भिवंडींच्या दिग्गज टीम मधील लढत बाळकुम गावामध्ये आज आपण पाहतोय. यावेळेला लांब 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 लचक षटकार. वा, प्रितेश पाटील वंडर बॉय दापोड्याचा. नाही वाजवलं तरी चालेल, हरकत नाहीये, कारण कुडूस टीम या टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचंय. मॅचचा रंग बदलला या ठिकाणी या पठ्ठ्याने. नाव आहे प्रितेश पाटील, गाव आहे दापोडे. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. थोडस संयम दाखवला. आता मोक्याच्या क्षणी आक्रमकही झालेले आहेत. 3 चेंडू आणि 5. चला लवकर मॅच सुरू करायची आहे आणि कारण यानंतर एक मॅच खेळवायची. जवळ 5:20 व्हायला आली आहेत. एक मॅच बाकी आहे. प्रितेश पाटील एक युवा खेळाडू परंतु दमदार कामगिरी त्यांच्याकडून होते. सुभाष ठाकरे अनुभव संपन्न खेळाडू आहेत. पाहूयात कोण जिंकणार ही मॅच. प्रितेश, हो यावेळेला टप्पा पडतोय. अपील केलं गेलं, अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळले जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता आता 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस हा नियम आहे. तर पाहूया कधी मॅच ठाकूरपाडाला जाते, कधी मॅच दापोडेला जाते, कधी सुभाष ठाकरे यांच्या बाजूने जाते, कधी प्रितेश पाटील यांच्या बाजूने जाते. परंतु मॅच आम्हाला आनंद देते. रंगतदार मॅच आपण पाहतोय. क्रिकेटचे सामने अशा प्रकारचे असतील तर आपल्याला आणखी आनंद मिळतो आणि तेच आज या ठिकाणी पाहतोय. कधी फलंदाज, कधी गोलंदाज, कधी बॅट्समन, कधी बॉलर, हेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कधी सुभाष ठाकरे, कधी प्रितेश पाटील. आणखीन एक बिग हिट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक, वा, प्रितेश ऑन फायर. काय फलंदाजी केली आहे. युवा जोश वंडर बॉय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वीर तानाजी दापोडेचा आज काय जबरदस्त खेळी केली आणि मॅचला जिंकून दिलंय. संयम दाखवला. 7 बॉल 16 धावा असताना एक हळूवार पद्धतीने पॉइंटला बॉल ढकलला. शेवटची ओव्हर सांगितलं मी खेळणार आहे आणि खेळली आणि मॅच जिंकून देखील दिली. चला टॉस साठी पहिल्यांदा कॅप्टन या. मॅन ऑफ द मॅच दोन्ही एकत्र दिले तरी चालतील. अमोल, सामनावीराचा पुरस्कार प्रितेशला जातोय कारण त्यांनी 19 धावा आणि 2 विकेट देखील गेल्या आणि वेळ नसेल तर पुरस्कार एकत्रित दोन्ही नंतर दोन्ही मॅच एकत्रित दिला तरी चालेल. टॉस घ्यायचा या ठिकाणी देवरामजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. भाग्य विधाते या बाळकुम गावाचे देवरामजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.